नमस्कार मित्रमैत्रिणी, राणीच रेसिपीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपल्या शेतावरून बघा भरपूर सारे मोठे मोठे भोपळे आले होते. आता मी भाज्याही तुम्हाला दाखवलेल्या आहेत राणीच रेसिपीला. कुठल्या कुठल्या शेतावरून भाज्या येतात त्या बघा, इथं बघू शकता. आता ही फक्त ना भोपळ्याची भाजी करतो, पण भोपळ्याची भाजी करायला कांदा वापरायचा नाही, तर फक्त जिऱ्याची आणि लसणाची फोडणी द्यायची. आता बघा जिरा आणि लसूण मस्त की फोडणीला दिलेला आहे. मस्त भोपळ्याचे बारीक बारीक पीसेस करून घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये टाकायचं आहे हिंग, हळद आणि चवीनुसार मीठ, टॅमॅटो, मिरची मस्त फोडणीला द्यायचं आहे. भरपूर सारा कढीपत्ता टाकायचा आहे. कोथिंबीर आवडत असेल तर टाका, नसेल आवडत तर नका टाकू. छानपैकी वाफलून द्यायचा. थोडंसं पाण्याचा हपका मारून छानपैकी असा वाफलून द्यायचा. त्याच्यावर नंतर ओला खोबरा किंवा सुका खोबरा तुम्ही काही टाकू शकता. ओला खोबरा टाकायचा, या भाजीला एक नंबर चव येते. 5-10 मिनटात होणारी भाजी छान लागते. उपवासालाही तुम्ही भाजी वेगळ्या प्रकारे करू शकता, पण नुसतीच मी जेवणाबरोबर केलेली भाजी भाकरी भाताबरोबर चपातीवर एक नंबर लागते. खूप सुंदरची साधा सिंपल रेसिपी जाऊन बघू शकता. राणीच रेसिपीला आवडत असेल नक्कीच लाईक सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया.